नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे ऑल इन्फॉर्मेशन स्टडी या यूट्यूब चॅनलवरती। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे प्रश्नसंच, जो की आयोगाच्या दृष्टीने खूप जास्त महत्त्वाचा आहे। यावरती आयोग हमखास प्रश्न विचारतो। असे प्रश्न खूपदा राज्यसेवा, PSI, STS, सरळ सेवा यासह अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये येऊन गेलेले आहेत। त्यामुळे या प्रश्नसंचाचा तुम्हाला 100% फायदा होईल, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला विसरू नका। चला मग आता आपण प्रश्नाला सुरुवात करूया। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केले तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि साईडची बेल आयकॉन म्हणजेच घंटी दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला समजेल की माझा नवीन व्हिडिओ हा कधी आला येतो। चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील कामगिरीसाठी नोबेल पारितोषिक देण्यासाठी स्पष्टपणे उल्लेख नाही? पहिला पर्याय आहे वैद्यकीय संशोधन, दुसरा पर्याय आहे पदार्थविज्ञान, तिसरा पर्याय आहे अभियांत्रिक संशोधन आणि चौथा पर्याय आहे शांतता। त्याचं योग्य उत्तर आहे अभियांत्रिक संशोधन। त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याने 1 ऑगस्ट 2012 नंतर निवृत्तीत वेतनास पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी ई-पेमेंट पद्धतीची कार्यान्वित केली? हे तुम्हाला माहीतच पाहिजे, अशा प्रकारचे प्रश्न राज्यशास्त्रामध्ये नेहमी विचारले जातात। तर पहिला पर्याय आहे हिमाचल प्रदेश, दुसरा पर्याय आहे हरियाणा, तिसरा पर्याय आहे केरळ आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही। तर योग्य उत्तर आहे हरियाणा, 2 नंबरचं। त्यानंतरचा प्रश्न आहे, औद्योगिकीकरण म्हणजे काय? पहिला पर्याय आहे मोठ्या उद्योगांची निर्मिती, दुसरा पर्याय आहे वैज्ञानिक शोधांद्वारे उद्योगांना चालना, तिसरा पर्याय आहे उत्पादनांचे नफा हेच उद्दिष्टे आणि चौथा पर्याय आहे औद्योगिक उत्पादन कमी होणे। त्याचं योग्य उत्तर आहे लास्ट, औद्योगिक उत्पादन कमी होणे। त्यानंतरचा प्रश्न आहे, पद्मभूषण पुरस्काराने 2013 च्या जानेवारीत गौरविण्यात आलेले मराठी साहित्यिक कोण? पहिला पर्याय आहे भालचंद्र नेमाडे, दुसरा पर्याय आहे मंगेश पाडगावकर, तिसरा पर्याय आहे ना.धो. महानोर आणि चौथा पर्याय आहे राजन गवस। यासारखे प्रश्न तुम्हाला जोड्या लावामध्ये हमखास विचारले जातात की पद्मभूषण, पद्मविभूषण हे कोणाला मिळाले आहेत, त्याच्यासमोर नाव देतात ते आणि ह्याच्यापैकी हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे असं विचारतात। त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला माहीतच पाहिजे। त्याचं योग्य उत्तर आहे मंगेश पाडगावकर। यानंतरचा प्रश्न आहे, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणामध्ये शिक्षण घेण्याच्या विद्यार्थ्यांना कसले धडे देण्यासाठी केंद्र सरकारने गुजरातमध्ये जनधन शिक्षा हा प्रकल्प सुरू केला आहे? पहिला आहे पर्याय व्यवसाय, दुसरा आहे पर्याय स्वस्त दरात शिक्षण, तिसरा आहे पर्याय आर्थिक साक्षरता आणि चौथा पर्याय आहे व्यावसायिक शिक्षण। त्याचे योग्य उत्तर आहे आर्थिक साक्षरता। यानंतरचा प्रश्न आहे खूप जास्त महत्त्वाचा, लोकसभाचे जनक कोणाला मानले गेले आहे? पहिला पर्याय आहे जी.व्ही. मावलंकर, दुसरा पर्याय आहे जवाहरलाल नेहरू, तिसरा पर्याय आहे महात्मा गांधी आणि चौथा पर्याय आहे M.A. अय्यंगार। तर याचे योग्य उत्तर आहे जी.व्ही. मावलंकर। त्यानंतरचा प्रश्न आहे, पृथ्वीबाहेर जीवसृष्टीचे अस्तित्व शोधण्याच्या हेतूने खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या वैज्ञानिकांनी रसायने ओळखणारा केमिकल लॅपटॉप विकसित केला आहे? पहिला पर्याय आहे JAXA, दुसरा पर्याय आहे इस्रो, तिसरा पर्याय आहे युरोपियन स्पेस एजन्सी आणि चौथा पर्याय आहे नासा। त्याचे योग्य उत्तर आहे नासा। त्यानंतरचा प्रश्न आहे, डॅश डॅश या कालावधी UN कडून जीवनासाठी पाणी यासाठी आंतरराष्ट्रीय कृती दशक म्हणजेच इंटरनॅशनल डिसाईड फॉर ॲक्शन वॉटर फॉर लाईफ म्हणून साजरा केला जातो। ही गोष्ट खूप जास्त महत्त्वाची आहे, यावरती प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या। पहिला पर्याय आहे 2011 ते 2020, दुसरा पर्याय आहे 2005 ते 2015, तिसरा पर्याय आहे 2004 ते 2014 आणि चौथा पर्याय आहे 2001 ते 2010। त्याचं योग्य उत्तर आहे 2005 ते 2015। यानंतरचा प्रश्न आहे,
इकोमार्क योजना कोणत्या मंत्रालयाकडून राबवली जाते? पहिला पर्याय आहे कृषी मंत्रालय, दुसरा पर्याय आहे वन व पर्यावरण मंत्रालय, तिसरा पर्याय आहे गृह मंत्रालय आणि चौथा पर्याय आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय. त्याचे योग्य उत्तर आहे वन व पर्यावरण मंत्रालय. त्यानंतरचा अति महत्त्वाचा प्रश्न आहे, भारतात जागतिक परिस्थिती संपन्न प्रदेशापैकी इकोलॉजिकल हॉटस्पॉट किती प्रदेश आहेत? यावरती प्रश्न एकदा येऊन गेलेला आहे, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. पहिला पर्याय आहे 3, दुसरा पर्याय आहे 1, तिसरा पर्याय आहे 4 आणि चौथा पर्याय आहे 2. त्याचे योग्य उत्तर आहे 2, चौथा पर्याय. यानंतरचा प्रश्न आहे, 9 ग्रामपंचायत सदस्य असलेल्या गावांची लोकसंख्या साधारण किती असते? पहिला पर्याय आहे 1501 ते 3000, दुसरा पर्याय आहे 1501 ते 1000, तिसरा पर्याय आहे 3001 ते 4000 आणि चौथा पर्याय आहे 1001 ते 1500. त्याचे योग्य उत्तर आहे 1501 ते 3000, पहिला पर्याय. त्यानंतरचा प्रश्न आहे, मंत्रिमंडळाची बैठक सामान्यतः कोणत्या दिवशी घेण्यात येते? पहिला पर्याय आहे शुक्रवार, दुसरा पर्याय आहे बुधवार, तिसरा पर्याय आहे शनिवार आणि चौथा पर्याय आहे सोमवार. त्याचे योग्य उत्तर आहे बुधवार, दुसरा पर्याय. यानंतरचा प्रश्न आहे, बीजगणित क्षेत्रात आपल्या विशेष योगदानासाठी कोण ओळखले जाते? पहिला पर्याय आहे भास्कर, दुसरा पर्याय आहे चाणक्य, तिसरा पर्याय आहे आर्यभट्ट आणि चौथा पर्याय आहे यापैकी कोणी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे भास्कर, पहिला पर्याय. यानंतरचा प्रश्न आहे अति महत्त्वाचा, ताजमहालाच्या सौंदर्याला कशापासून धोका आहे? पहिला पर्याय आहे तापमानातील बदल, दुसरा पर्याय आहे यमुना नदी, तिसरा पर्याय आहे आग्रा रिफायनरी आणि चौथा पर्याय आहे मथुरा रिफायनरी. त्याचे योग्य उत्तर आहे यमुना नदी. यानंतरचा प्रश्न आहे, अमेरिकेचा गोपनीय गुप्तहेर कार्यक्रम प्रिझम चा गौप्यस्फोट करणारी व्यक्ती कोण? पहिला पर्याय आहे पी.जे. क्राउली, दुसरा पर्याय आहे एडवर्ड स्नोडन, तिसरा पर्याय आहे मार्को अल्बुजा आणि चौथा पर्याय आहे जुलियन असांजे. याचे योग्य उत्तर आहे 2 नंबरचं. त्यानंतरचा प्रश्न आहे, जे लोक काँग्रेसवर वार करतात आणि नेहरूंना अभय देतात ते मूर्ख आहेत. त्यांना राजकारण कळत नाही हे वाक्य कोणी म्हटले होते? पहिला पर्याय आहे पंडित नेहरू, दुसरा पर्याय आहे डॉ. बी.आर. आंबेडकर, तिसरा पर्याय आहे महात्मा फुले आणि चौथा पर्याय आहे महात्मा गांधी. त्याचे योग्य उत्तर आहे डॉ. बी.आर. आंबेडकर. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र शासन कोणत्या शहरात भाषा भवन बांधत आहे? पहिला पर्याय आहे पुणे, दुसरा पर्याय आहे औरंगाबाद, तिसरा पर्याय आहे मुंबई आणि चौथा पर्याय आहे नाशिक. त्याचे योग्य उत्तर आहे मुंबई. त्यानंतरचा प्रश्न आहे, डिसेंबर 2010 मध्ये झालेल्या कृष्णा पाणी वाटप लवादाच्या निर्णयानुसार महाराष्ट्राच्या वाटेला किती पाणी आले? त्याचं बघूया आता. पहिला पर्याय आहे 911 TMC, दुसरा पर्याय आहे 1000 TMC, तिसरा पर्याय आहे 588 TMC आणि चौथा पर्याय आहे 666 TMC. त्याचे योग्य उत्तर आहे 666 TMC. पुढीलपैकी कोणता अधिकार मूलभूत अधिकारात मोडला नाही? पहिला पर्याय आहे मालमत्तेचा अधिकार, दुसरा पर्याय आहे भाषण स्वातंत्र्य, तिसरा पर्याय आहे स्वतःच्या पसंतीचा धर्म स्वीकारण्याचा हक्क आणि चौथा पर्याय आहे समानतेचा हक्क. त्याचे योग्य उत्तर आहे मालमत्तेचा अधिकार. त्यानंतरचा प्रश्न आहे, उपराष्ट्रपतीला कोणाच्या समान वेतन मिळते?
पहिला पर्याय आहे पंतप्रधान सचिव, दुसरा पर्याय आहे गृहमंत्री, तिसरा पर्याय आहे लोकसभा अध्यक्ष, चौथा पर्याय आहे राज्यपाल. याचे योग्य उत्तर आहे लोकसभा अध्यक्ष. त्यानंतरचा प्रश्न आहे विधान परिषदेची निवडणूक लढण्यासाठी किमान किती वय असावे? पहिला पर्याय आहे 25 वर्ष, दुसरा पर्याय आहे 30 वर्ष, तिसरा पर्याय आहे 20 वर्ष आणि चौथा पर्याय आहे 35 वर्ष. हा प्रश्न एकदा आयोगाने विचारलेला आहे, यानंतर सुद्धा विचारू शकतो, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित बघा. याचं योग्य उत्तर आहे 30 वर्ष. त्यानंतरचा प्रश्न आहे संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार संघसूची, राज्यसूची व समवर्ती सूचीद्वारा कामाची विभागणी विषयक तरतूद करण्यात आली आहे? ठीक आहे. पहिला पर्याय आहे 249, दुसरा पर्याय आहे 247, तिसरा पर्याय आहे 246 आणि चौथा पर्याय आहे 248. त्याचे योग्य उत्तर आहे 246. त्यानंतरचा प्रश्न आहे आयताकृती कागदांचे 8 समान भाग करण्यासाठी किमान किती घड्या घालणे आवश्यक आहे? तर पहिला पर्याय आहे 5, दुसरा आहे 3, तिसरा आहे 7 व चौथा आहे 4. जर तुम्हाला अंकगणितबद्दल आणि बुद्धिमत्ताबद्दल जर येत नसेल तर मी तुम्हाला व्हिडिओ दिलेले आहेत माझ्या चॅनलवरती, ते तुम्ही जाऊन चेक करा, त्यांचा तुम्हाला 100% फायदा होईल. याचे योग्य उत्तर आहे 3, पर्याय क्रमांक 2. यानंतरचा प्रश्न आता बघूया आपण. मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात? पहिला पर्याय आहे 21,000, दुसरा पर्याय आहे 9,700, तिसरा पर्याय आहे 97,000 आणि नंतरचा पर्याय आहे 10,000. त्याचे योग्य उत्तर आहे तिसरा पर्याय. यानंतरचा प्रश्न आहे हेल्मट श्मिट यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले, ते कोणत्या देशाचे माजी चान्सलर होते? पहिला प्रश्न आहे कोरिया, दुसरा आहे पर्याय पूर्व जर्मनी, तिसरा आहे पर्याय उत्तर कोरिया आणि चौथा पर्याय आहे पश्चिम जर्मनी. त्याचे योग्य उत्तर आहे पश्चिम जर्मनी. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती घटना तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या अपयशाचे कारण म्हणून सांगता येणार नाही? पहिली पर्याय आहे चीनचे आक्रमण, दुसरा पर्याय आहे रुपयाचे अवमूल्यन, तिसरा पर्याय आहे मोसमी पावसाने दिलेला दगा आणि चौथा पर्याय आहे पाकिस्तानचे आक्रमण. त्याचे योग्य उत्तर आहे रुपयाचे अवमूल्यन. त्यानंतरचा प्रश्न आहे रैदास कोणाचे शिष्य होते? पहिला पर्याय आहे गुरु नानक, दुसरा पर्याय आहे रामानुज, तिसरा पर्याय आहे शंकराचार्य आणि चौथा पर्याय आहे रामानंद. त्याचे योग्य उत्तर आहे रामानंद. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात 20व्या शतकातील सामाजिक क्रांतीचे अग्रणी म्हणून कोणाला ओळखले जाते? पहिला पर्याय आहे लोकहितवादी, दुसरा पर्याय आहे बाळासाहेब शास्त्री जांभेकर, तिसरा पर्याय आहे कृष्णशास्त्री चिपळूणकर आणि चौथा पर्याय आहे दादोबा पांडुरंग. त्याचे योग्य उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर. यानंतरचा प्रश्न आहे मोटार वाहनामुळे डॅश डॅश प्रकारचे प्रदूषण होते? पहिला पर्याय आहे दुय्यम, दुसरा पर्याय आहे हवेमधून, तिसरा पर्याय आहे प्राथमिक व दुय्यम दोन्ही प्रकारचे आणि चौथा पर्याय आहे प्राथमिक. त्याचे योग्य उत्तर आहे प्राथमिक आणि दुय्यम प्रकारचे दोन्ही प्रकारचे. त्यानंतरचा प्रश्न आहे वसतिगृहांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनावर मानवतावादी संस्कार करण्याचा प्रयत्न कोणीही केला? पहिला पर्याय आहे महर्षी कर्वे, दुसरा पर्याय आहे वि. रा. शिंदे, तिसरा पर्याय आहे कर्मवीर भाऊराव पाटील, चौथा पर्याय आहे राजश्री शाहू महाराज. त्याचे योग्य उत्तर आहे राजश्री शाहू महाराज. यानंतरचा प्रश्न आहे वन्यजीव सप्ताह कधी साजरा केला जातो? हा प्रश्न मी तुमच्यासाठी देत आहे, याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्यावं, मी अशी अपेक्षा करते. जर तुम्हाला आलं नाही याचं उत्तर तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला याचं उत्तर सांगेल.
पहिला पर्याय आहे 1 ते 7 डिसेंबर, दुसरा पर्याय आहे 1 ते 7 ऑक्टोबर, तिसरा पर्याय आहे 1 ते 7 सप्टेंबर आणि चौथा पर्याय आहे 1 ते 7 नोव्हेंबर. याच प्रकारचे जर अजून तुम्हाला प्रश्न पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.